डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या. अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की औद्योगिकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी अर्थशास्त्रावर 3 पुस्तके लिहिली. ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण, ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. या पुस्तकात त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन आपल्याला पाहायला मिळते. बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या माध्यमातून रुपयाचं अवमूल्यन, रुपयाची किंमत आणि चलनाच्या सुवर्ण विनिमय पद्धतीवर त्यांचे काय विचार होते ते जाणून घेऊया. बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आपले परखड विचार मांडले. स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावं असा अर्थतज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा बाबासाहेबांनी खोडून काढला. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण म्हणजेच गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हे अंमलात आणावं अशी शिफारस त्यांनी केली. त्या संदर्भात 1925 साली बाबासाहेबांनी केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया हा बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला, हे जास्त महत्त्वाचं. बाबासाहेबांनी विनिमय दर निश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. बाबासाहेबांनी त्यावेळी या संदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संस्था जन्माला आली. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही बाबासाहेबांच्या विचारांवर उभी राहिली. बाबासाहेबांनी 1923 साली त्यांच्या डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीकरिता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विश्वविद्यालयात शिकत असताना द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध लिहिला होता. बाबासाहेबांनी आपल्या प्रबंधात चलन दर 10 वर्षांनी का बदलावं आणि अचानक बदलले तर काय मुद्दे समोर येऊ शकतात किंवा त्याचा कसा परिणाम होऊ शकतात हे त्यावेळेस लिहिलं. या सगळ्या घटनांमुळेच कशा प्रकारे भ्रष्टाचार आणि ब्लॅकमनी रोखली जाऊ शकते हेही त्यांनी आधीच सांगितलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही ब्रिटिश काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 साली झाली. त्याआधी 1926 साली रॉयल कमिशन ऑन इंडिया करन्सी अँड फायनान्स, ऑल्सो नो ॲज द हिल्टन यंग कमिशन, हे कमिशन भारतात रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी इंग्लंडहून भारतात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना, मार्गदर्शक तत्त्वे, कार्यपद्धती व दृष्टिकोन हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या हिल्टन यंग कमिशनला 1926 साली दिलेल्या साक्ष यावरतीच आहेत. पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 साली झाली. त्या हिल्टन यंग कमिशनमध्ये जो प्रत्येक पदाधिकारी होता त्याच्या प्रत्येकाच्या हातात बाबासाहेबांचं द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे पुस्तक होतं. फायनान्स कमिशन ऑफ इंडिया 1951 साली म्हणजे अर्थातच भारतीय वित्त आयोगाची स्थापना झाली. भारतीय वित्त आयोगाचं काम हे देशातील केंद्र आणि राज्य या दोन्ही घटकांमध्ये भारत सरकारकडे येणाऱ्या सर्व करांच्या स्वरूपातील महसूल आणि इतर ठिकाणाहून येणारा महसूल हा खूप मोठ्या प्रमाणात केंद्राकडे पैशाच्या स्वरूपात जमा होतो, तर त्याचे प्रत्येक 5 वर्षांनी व्यवस्थापन करणं कसं गरजेचं आहे हे त्यात सांगितलं होतं. फायनान्स कमिशन ऑफ इंडियाची स्थापना द इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया 1925 साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात जो PhDसाठी प्रबंध तयार केला होता, या प्रबंधाच्या आधारे भारतीय वित्त आयोगाची स्थापना झाली आणि आजवर भारतात जेवढेही वित्त आयोग मांडले गेले ते सर्व या पुस्तकाच्या माध्यमातूनच मांडले गेले. बाबासाहेब हे भारतातील अर्थतज्ज्ञांपैकी सर्वाधिक जास्त शिकलेले, तेही जगातील सर्वोच्च विद्यापीठातून अर्थशास्त्रात PhD प्राप्त केलेले एकमेव विद्यार्थी होते. म्हणूनच त्यांच्या विचारातून स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय कार्य आहे ते थोडक्यात आपण जाणून घेतोय. भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते. तिच्यामार्फत देशाचे
द्रव्यविषयक धोरण तिच्यामार्फत राबवले जातात. देशातील बँक व्यवस्थेला, चलन व्यवस्थेला आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करण्याचं कार्य हे मध्यवर्ती बँकेचं असतं. 1656 ते 57 स्वीडनमध्ये स्थापन झालेले रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक होती. त्यानंतर 1913 अमेरिकेने फेडरल रिझर्व्ह ही मध्यवर्ती बँक उभारली आणि भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही 1 एप्रिल 1935 स्थापन झाली आणि आजतागायत या बँकेच्या माध्यमातूनच आपल्या देशाच्या चलन व्यवस्थेला, देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी चालना मिळते. बाबासाहेबांच्या विचारातून आणि अर्थशास्त्रीय अभ्यासातून या बँकेचा जन्म झालाय. त्यामुळे येणाऱ्या कित्येक वर्षापर्यंत बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय लिखाणाला हे कायम महत्त्व असेल. सरकार कितीही बदलतील, पण त्या सरकारचे मार्गदर्शक मात्र डॉक्टर बाबासाहेबच असतील यात तीळ मात्र शंका नाही. बाबासाहेबांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.